या रिपोर्टनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र तत्पूर्वी आपण पाहणार आहोत आवाज लोकशाहीमध्ये यवतमाळमधील नागरिकांच्या समस्या। निम्न पैनगंगा होत असल्याने लाखो शेतकरी आता उद्ध्वस्त होत आहे। एकंदरीत पाहिलं तर 95 गाव या ठिकाणी निम्न पैनगंगामध्ये जात आहे, तर हजारो शेतकरी जे आहेत आता मेटाकुटीला सापडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात पहिले शेतकरी हा मेटाकुटीला सापडले आहे। त्यानंतर आता निम्न पैनगंगा धरण होत असल्याने चक्क या ठिकाणी लाखो घरसुद्धा उद्ध्वस्त होत आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। आम्हाला धरण नको शेती हवी असं शेतकऱ्याकडनं सांगण्यात येत आहे। जवळपास 27 वर्षापासून आंदोलन करत आहोत पैनगंगेचं। आणि मी सांगतो, मी सावळी सदोबाचा माजी सरपंच आहे आणि एक व्यावसायिक आहे आणि मी सध्याच्या घडीला भूमिहीन आहे आणि 27 दिवस नाशिक जेलमध्ये सजा भोगून आलेला। का सर? कारण 42 गावाची सावळी सदोबाई बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये 42 गावामुळे आमचे व्यवसाय चालतात। त्याच्यामुळे त्यात या पैनगंगेला माझी शेती नसून बी माझा पूर्णपणे 100% या समितीला पाठिंबा आहे आणि प्रत्येक प्रोग्राममध्ये मी हजर राहतो। याच्यावरून कास्तकाराचे काय हाल असून, आम्ही व्यापारी लोक असून, आम्ही भूमिहीन असून आम्हाला त्यांची काळजी आहे। तेच जर नसले तर आम्ही इथं राहून काय करणार? आमचा पहिलेही विरोध होता, आजही विरोध आहे आणि समोरही या धरणाला विरोधच राहील। त्याचं कारण सर तुम्हाला सांगतो मी, शासनालाही आपल्या माध्यमातून असं आम्हाला सांगायचं आहे की गुंठ्यात ज्याची जमीन तुम्ही घेता त्याला करोडोनं पैसे देता आणि आम्हाला पूर्ण उघड्यावर टाकून फार तुटपुंजा रकमेत आमची शेती घेत आहे। या भावातनी आम्हाला कुठंच काहीच मिळणार नाही आहे, म्हणून या धरणाला आमचा पूर्ण 100% विरोधच राहणार आहे। असेही आम्ही धरण झालं तरी इथं मरणारच आहोत, त्याच्यापेक्षा लढून मरायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्यांचेच पार्टनर जर कॉन्ट्रॅक्टर असेल आणि पोलीस जर त्यांच्या दावणीला असेल तर सर्वसामान्य माणूस काय करणार आहे? अहो, नक्षलवादी असेच तयार होत नसतात ज्याच्यातून असं पिटवून निघतात, ज्यांना तुम्ही घोडून टाकतात, अशातून नक्षलवादी तयार होतात। आम्ही त्या आता 27 वर्षाच्या आंदोलनात आम्ही कुठेही गालबोट लागू दिलेलं नाही। कमीत कमी आमची भूमिका तरी ते निर्माण होऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी एवढीच त्यांना विनंती मी करतो आहे। आमचा शेती व्यवसाय, आम्ही शेतीऐवजी दुसरा धंदा करू शकत नाही, हा मूळ हेतू आहे आणि आम्हाला शासन काही शेती देणार नाही। आणि तिथं त्याच लोकांना समजा आतापर्यंत आम्हाला असं सांगण्यात म्हणजे आश्वासन, खोटे आश्वासन द्यायला लागले की तुमची इथली जमीन गेली की आम्ही तुम्हाला लाभ क्षेत्रात देऊ। लाभ क्षेत्रावाल्यालाच जमीन तिथं बरोबर नाही आहे। 50 एकरवाले समजा 2.5 एकरवर 5 एकरवर आले, आम्हाला कुठून देणार आहे? आमचा काही विचार करून ज्या आमच्या मागण्या, ज्या 15 मागण्या मागल्या, त्या मागण्याची पूर्तता आजपर्यंत केली नाही। याची पूर्तता जर होत असेल तर आम्हाला हा प्रकल्प मान्य आहे, नाही तर आम्ही प्रकल्प कधीच होऊ देणार नाही। आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, कोणालाही गालबोट लागू देणार नाही आणि आमचा हा प्रकल्प आम्ही थांबू। कायद्यात पण आम्ही लढाई लढत आहोत आणि 16 एप्रिलला हरित लवादामध्ये 99% आम्हाला खात्री आहे की तो निकाल आमच्या बाजूने लागेल। म्हणून शासनाने कृपया आधीच सावध व्हावं आणि काम बंद करावं अशी मी शासनाला विनंती करतो। पाटबंधारे विभागांना आतापर्यंत प्रशासनाने कुठे रोख लावलेली नाही। या संदर्भात शेतकरी असो किंवा ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन हा काम थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र काम थांबलं नसल्याची ओरडसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये धरणाचं काम थांबेल का आणि शेतकरी सुकावेल का असा प्रश्नसुद्धा या वेळेस शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।